सोनं खरेदी करताना मेकिंग चार्जेस आणि जीएसटी मध्ये पैसे वाया घालवू नका मित्रांनो। फायनान्शियल फ्रीडम 30 डे चॅलेंजचा आज आहे 21 म्हणजे 21वा दिवस आणि आज आपण पाहणार आहोत गोल्ड याच्या विषयी। मित्रांनो, सोन्याचे दागिने खरेदी करणं हे सगळ्यांना सुरक्षित वाटत असतं, एक छान इन्व्हेस्टमेंट म्हणून। पण प्रॉब्लेम होतो काय, जेव्हा आपण सोन्याचे दागिने खरेदी करतो तेव्हा त्याच्यावर लागणारी मेकिंग चार्जेस आणि जीएसटी मुळे ऑलरेडी 10 ते 15% जे पैसे आहेत, जी रक्कम आहे ती गुंतवणुकीची आपली काय होते, कमी होते। त्यामुळे सोने खरेदी करताना जर सोनंच इन्व्हेस्टमेंट म्हणून खरेदी करायचं असेल, फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून, तर तुम्हाला सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड म्हणून आहे, ज्याला SGB म्हणतात, किंवा डिजिटल गोल्ड याचा आपण विचार करू शकतो। याच्यावरती भारत सरकारची गॅरंटी देखील असते। त्याचबरोबर आपण ह्या गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर भारत सरकारकडून अतिरिक्त 2.5% व्याज देखील मिळतं आणि त्याचबरोबर मॅच्युरिटीच्या वेळी जी रक्कम येते ती टॅक्स फ्री असते। मित्रांनो, तुम्हाला कोणतं सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आवडेल, डिजिटल गोल्ड की सोन्याचे दागिने? मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवनवीन गोष्टीसाठी युवा ट्रेडिंग अकॅडमीच्या पेजला आत्ताच फॉलो करा।